बुक करो पर छोड़ बना सो वाड़ के नहीं लेते स्वाभाविक में काम ना कर भी गाड़ी गाड़ी तो लग कैसे कोचला के ना चोखे सुजन अबे हां जरा मुखांदारी हे छे तो आपण सध्या परांडा तालुक्यातील पाचपिंपळा या गावी आहे। या ठिकाणी नागेश पाटील या शेतकऱ्याच्या केळीला सध्या इराण इराकीतून मागणी असून या ठिकाणी नागेश पाटील आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, आता आपण जी केळी लावलेली आहे कुठल्या जातीची आणि किती एकर केळीची लागवड केलेली आहे? ही जात मायक्रोसन आहे, 3 एकरची लागवड आहे। तर 25 टन माल ह्याला गेलाय, एक्सपोर्टसाठी गेलाय। तर 27 रुपये दर मिळाला आहे। काय साधारण किती उत्पन्न यापासून मिळालं आहे? किती एकर लागवड केली? किती साधारण खर्च झाला या केळीचा? खर्च 2.5 लाख रुपये झालाय खर्च, आणि आतापर्यंत 8-8 लाख रुपये मिळाल्यात। अजून 3-1 लाखाचा माल शिल्लक आहे। आता आपण पाहतोय की केळी म्हणल्यानंतर बाजारभाव इराकला मागणी प्रत्यक्ष यावेळी मागणी झाली। कशा पद्धतीने काय आनंद वाटतो आपल्याला इराण इराकला केळी गेल्याबद्दल? पैसा चांगला भरपूर मिळाला, म्हणजे सगळ्या सुखसुविधा हे ते उपलब्ध व्हायला लागल्या पैसा आल्यामुळे चांगलं वाटायला लागलं। आता आपण पाहतोय की किती रुपये साधारण या बागेमध्ये आपल्या? तर 3000 रुपये। 3000 रुपये साधारण किती उत्पन्न अपेक्षित होतं? भाव आपल्याला मिळाला तो समाधानी आहे का भाव? हो, समाधानी आहे, समाधान। आता साधारण एक्सपोर्ट झाल्यानंतर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत होते की फळबागा या पाहायला मिळत नव्हत्या। इतर शेतकऱ्यांना आपण काय याबद्दल उदाहरण काय देणार, काय सांगाल फळबागांबद्दल? शेतकऱ्यांनी केळीकडे ऊस सोडून वळायला पाहिजेत। म्हणजे काय होतं, एक चांगल्या क्वालिटीचा माल सांभाळला तर ऊसाच्या 3-4 पट पैसे एका एकरामधून निघून जातात। साधारण किती दिवसांपासून आपण या केळी बागेची लागवड करताय? याच 4थं वर्ष आहे माझे। आता येणार 5व्या वर्षी माझी रोप बुकिंग आहे, येणार आहेत 28 तारखेला रोप। साधारण जरवेळेस मायक्रोसन या कंपनीचं आपण लावली होते का रोप वगैरे? नाही, जैन लावलं, विट्रो लावलं, तर मायक्रोसनचं केलं। कारण काय सांगाल, जर प्रत्येक वेळेस आपण रोपाची लागवड जी आहे ते वेगवेगळ्या कंपनीचं लागवड करताय, कशामुळे काय सांगाल, काय फरक जाणवतो या सर्व प्रक्रियेमध्ये? मायक्रोसन जरा वादीला ह्याला चांगलं वाटतंय, आणि जैन सगळ्यात चांगलं आहे, परंतु त्याची रोपं भेटत नाहीत। 7-8 महिने त्याला वेटिंगला थांबावं लागते, त्याच्यामुळं मायक्रोसन चांगलं आहे। यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव वगैरे काय, वातावरणाचा काय फटका बसला का आपल्याला? आता सध्या थंडीमुळे चिलिंग आल्यामुळे फटका बसलाय की जवळजवळ 4-5 लाख रुपयाला फटका बसलाय चिलिंगच्यामुळे। नक्कीच आपण पाहतो की नागेश पाटील या ठिकाणी आहे। या ठिकाणी त्यांना या वातावरणाचा देखील फटका बसला असून सध्या केळी जी आहे ते चिलिंग माध्यमातून त्यांना यामध्ये फटका बसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। परंतु यांची जी केळी आहे ती इराण इराकला गेल्यामुळं त्यांनी सध्या मिळालेल्या भावाचं समाधानाचं वातावरण त्यांनी व्यक्त केलेलं आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, पाचपिंपळा, परांडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।